अमरावती शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। पोहरा मार्गावरील भानखेडा शिवारात एका 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली 28 मार्च रोजी। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 5 आरोपींना अटक केली आहे। सिटी न्यूजने घटनास्थळी जाऊन या घटनेचा आढावा घेतलाय। 28 मार्च रोजी अमरावतीच्या पोहरा भानखेडा मार्गावर ही काळिमा फासणारी घटना घडली। एका 18 वर्षीय तरुणीला लक्ष्य करत 5 नराधमांनी हे कृत्य केलं। पीडितेच्या तक्रारीनंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला आणि 5ही आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। न्यायालयाने या आरोपींना 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस सध्या त्यांची कसून चौकशी करीत आहेत। महिलांशी संबंधित संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी तपासात कमालीची गोपनीयता पाळली आहे। 1 एप्रिल रोजी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुराव्यांची जमवाजमव केली। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या निर्जन मार्गावर अशा अनेक घटना घडतात, मात्र भीतीपोटी कोणी समोर येत नाही। या घटनेनंतर राजकीय संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रकरणाचा कसून तपास पोलीस करीत असून या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे। 2 एप्रिल रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येईल, कारण त्यांचा PCR हा 2 एप्रिल पर्यंतच आहे आणि मॅजिस्ट्रेट समोर त्यांची ओळख पलट केली जाईल। या संपूर्ण प्रकरणाचा सिटी न्यूजच्या टीमने घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला। आमचे प्रतिनिधी रोहित खडे यांनी दिलेली ही माहिती जाणून घेऊया। अमरावती शहरामध्ये 28 मार्चच्या रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान अमरावती शहराला हादरवणारी एक घटना घडली, ज्यामध्ये एका 18 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला। या संपूर्ण घटनेचा रिपोर्ट सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण सध्या त्याच मार्गावर उभा आहोत ज्या मार्गाने ही संपूर्ण घटना घडली असेल। चांदूर रेल्वेकडे जाणारा हा मार्ग आहे। चांदूर रेल्वेकडून भानखेडा गावाकडे पलटणारा हा मार्ग आहे। संपूर्ण जंगल परिसर आहे आणि या जंगल परिसरामध्येच ही हृदयद्रावक घटना घडली। एक युवक आणि त्याची मैत्रीण चांदूर रेल्वे मार्गावरून भानखेडाकडे जाताना काही 5 युवकांनी त्यांना अडविले आणि त्यांच्याकडे असलेले 120 रुपये हिसकावून घेतले। त्यानंतर एका आरोपीने त्या युवतीवर अत्याचार केला। ही संपूर्ण घटना पोलिसांच्या सांगण्यानुसार आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत आणि सध्या आपण त्याच परिसरामध्ये आहोत। एक्झॅक्ट स्पॉट जो आहे तो आम्ही आपल्याला सांगू शकत नाही किंवा आम्हाला सुद्धा या संपूर्ण स्पॉट बद्दल माहिती नाही। आपण एक अंदाज या घटनेचा वर्तवित आहोत। मात्र महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये सुद्धा अशा घटना आता वाढायला सुरुवात झालेली आहे। अमरावतीमध्ये रोज जर एकंदरीत बघितलं तर अशा लूटमारीच्या घटना असेल, महिलांना छेडछाडीच्या घटना असेल किंवा अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। पोलिसांचा तपास लगातार सुरू आहे। दुसऱ्या दिवशी क्राईम ब्रांच असेल किंवा फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचं डीबी पथक असेल, यांनी सर्वांनी 5ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि आता 2 एप्रिल पर्यंत त्यांना PCR सुद्धा देण्यात आला आहे। म्हणजेच उद्यापर्यंत 5ही आरोपींना PCR आहे। मात्र या घटनेत आता काय नवीन रहस्य उघडतं याकडे संपूर्ण अमरावती शहराचं लक्ष आहे। कशा पद्धतीने ही घटना घडली, काय नेमका उद्देश होता, आरोपी कोण होते, असे अनेक प्रश्न सध्या अमरावतीकरांच्या मनात रुजले आहेत आणि आता ते लवकरच समोर येतील ही अपेक्षा आहे। सिटी न्यूजच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेची माहिती अपडेट आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। अमरावती सारख्या शहरात अशा घटना घडणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे। आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे। 2 एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर या प्रकरणातील नेमके सत्य काय आणि आरोपींचे चेहरे समोर येतील, पोलीस नराधमांना कठोर शिक्षा मिळवून देतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।